खोपोली परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, कामगार नेते तथा भारतीय कामगार युनियनचे युनिट अध्यक्ष सुनील सोनावणे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर या प्रकरणाला आता राजकीय आणि सामाजिक वळण मिळाले आहे। ऑल इंडिया पॅन्थर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी जखमी झालेले सुनील सोनावणे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली, तसेच त्यांच्या कुटुंबियांनाही धीर दिलाय। दीपक केदार यांनी सुनील सोनावणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून आंबेडकरी चळवळ आणि कामगार वर्गाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केलाय। त्यांनी रायगडचे खासदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि तपास करणाऱ्या पोलीस यंत्रणेवरही गंभीर आरोप करत या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। तसेच संशयितांचे व्हीडीआर आणि सीडीआर तपासून संपूर्ण कट उघड करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। आरोपींना लवकर अटक न झाल्यास खालापूर तहसील कार्यालय किंवा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर आंबेडकरी समाज आणि कामगारांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। चळवळीतील आणि कामगारांचे नेते खोपोली भागातील सुनील सोनवणे यांच्यावरती जीव घेणा हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्याच्या नंतर ते अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये होते। आता ते घरी आल्यानंतर मी त्यांची भेट घ्यायला आलोय। फोटो बघितल्यानंतर त्यांना जो काही मार दिलेला आहे त्याच्यातून एक असा उद्देश दिसतो की त्यांचा जीव घ्यायचा आणि त्यांचा हत्याकांड करायचं, हा त्यातून एक सुनियोजित कट दिसतोय। ही घटना 23 जुलैला गोदरेज कंपनी गेट समोर खानाव या ठिकाणी झालेली आहे। खानाव हे त्यांचं गाव आहे आणि अनेक वर्षांपासून कामगारांच्या न्याय हक्कासाठी ते लढत आलेले आहेत। या जिंदाल इंडस्ट्री कंपनीमध्ये भारतीय कामगार युनियनचे युनिट अध्यक्ष म्हणून ते काम करतात। त्यांनी या कंपनीमध्ये 6 आणि 7 हजार रुपये ज्या कामगारांना पगार असायची, संघर्ष करून त्यांना 20-20, 22-22 हजार पगार मिळेल, त्यांची उपजीविका भागेल अशा पद्धतीचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केला। जवळपास 40 कामगार त्या ठिकाणी परमनंट होत आहेत आणि हेच कुठंतरी त्यांचं कामगारासाठी लढणं, धावून जाणं आणि भूमिपुत्रांना या भागामध्ये प्रत्येक कंपनीमध्ये काम मिळालं पाहिजे, हा जो काही त्यांचा प्रामाणिक उद्देश आहे। ते स्वाभिमानी आहेत, आत्मसन्मानाने जगतायत। त्यांच्या हातावर जर बघितलं तुम्ही तर जय भीम लिहिलेलं आहे। बाबासाहेबाचं एक स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून ते प्रामाणिकपणे आजपर्यंत काम करत आलेत, कधी जीवाची पर्वा केली नाही। आणि खरंच या कामगार नेत्याबद्दल जेवढं काही त्यांनी कार्य केलंय ते अफाट कार्य आहे आणि त्याच्यामुळे या भागातला तरुण, कामगार, कष्टकरी समाज हा त्यांच्याकडे आपुलकीने आस्थेने बघतो। आणि अशा पद्धतीतून नुसतंच आपण कामगार तर आहोतच, पण भूमिपुत्रांना न्याय मिळावा, माझ्या समाजातल्या लेकरांना न्याय मिळावा, त्यांना काम मिळावं, या इंडस्ट्रीमध्ये संधी मिळावी, यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले आणि या प्रयत्नातून अनेकांना न्याय मिळाला। आणि हेच कुठंतरी हे जे काही जातीवादी कंत्राटदार आहेत त्यांच्या डोळ्यात खुपतंय। त्यांच्या गावातले स्पर्धक आहेत ज्यांना जातीच्या माध्यमातून, जातीवादाच्या माध्यमातून जय भीम समाजाचा एक तरुण साध्या गावात राहणारा खोपोलीमध्ये फ्लॅट घेऊन काय राहतो, नेता म्हणून काय मिरवतो, कामगार चळवळ काय चालवतो, अशा पद्धतीचा द्वेष ह्या सगळ्या राजकीय जातीवाद्यांच्या डोक्यात आला आणि आपण आता याला संपवलंच पाहिजे अशा पद्धतीने कट करून एक गुंडांना हाताशी धरून सुपारी दिल्यासारखं त्या ठिकाणी या गेट समोर रात्री धोक्याने बोलून, स्वतः बोलून त्या ठिकाणी बोलून त्यांच्यावरती हल्ला केला। हल्ला एवढा गंभीर आहे की अक्षरशः त्यांच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉड टाकलेला आहे। या मानापासून ते डोक्यापर्यंतची जी नस आहे ती पूर्णपणे सुजलेली आहे। हल्ला एवढा भयंकर आहे आणि एवढा द्वेष आणि एवढा राग आहे की त्यांच्या पायाच्या नाडग्या फोडण्याचा प्लॅन त्या ठिकाणी त्या फोटोवरून दिसतोय। नाडग्यावरती घाव आहेत, पाठीवरती जोरात त्या ठिकाणी रॉड मारलेले घाव आहेत आणि एवढा निर्दयी, क्रूर हल्ला आहे की ते त्याच्यात बचावलेच नसते, त्यांचा हत्याकांड झाला असतं, एवढा भयंकर हल्ला केलेला आहे।
पण दुर्दैवाने या सगळ्या आरोपीचा जे काही एकंदरीत त्याच्यामध्ये राजकीय पाठबळ दिसतंय ते या भागातले सुनील तटकरे यांचे ते कार्यकर्ते असल्याचे समजतंय. सुनील तटकरे यांच्या संबंधित पक्षाचे ती पदाधिकारी असल्याचं समजतंय. त्याच्यामुळे हा जो कट झालाय तो कुणाच्या इशाऱ्यावरती झालाय हा प्रश्न आम्ही या ठिकाणी विचारतोय. म्हणून रायगडचे जे काही पोलीस अधीक्षक आहेत, एसपी आहेत, त्यांना आम्ही मागणी करतोय की 23 तारखेला घटना घडली. एक दलित समाजाचा नेता, कामगार चळवळीचा नेता, जो आंबेडकरी समाजासाठी झटतोय, अशा नेत्यावरती हा झालेला हल्ला हा व्यक्तिगत सुनील सोनवणेवरील हल्ला नाही, तर हा समाजाच्या नेत्यावरील हल्ला आहे, चळवळीवरील हल्ला आहे. याची दखल एसपींनी तात्काळ घेतली पाहिजे. आज 7 दिवस झालं तरी एकही आरोपी अटक नाही. आरोपी मोकाट फिरतायत आणि एवढा जखमी असताना सुद्धा त्यांच्याकडे काहीच नव्हतं. 30 ते 40 जणांनी त्यांच्यावर हल्ला केलेला आहे आणि पोलिसांनी फिर्याद फक्त 4-5 जणांच्या विरोधात घेतली. त्यांना फिर्याद सुद्धा नीट पोलिसांनी लिहू दिलेली नाही. खालापूर पोलीस स्टेशनच्या या सगळ्या संदिग्ध फिर्याद लिहिण्याच्या संदर्भातली सुद्धा एसपींनी चौकशी केली पाहिजे. डीवायएसपी कुणाच्या दबावाखाली आहेत? त्यांना कोण राजकीय दबाव आणतंय? ते 7 दिवस झालं या आरोपीला का अटक करत नाहीत? सुनील सोनवणेचा मुर्दा पाडल्यावर जाग येणार आहे का? आमच्या दलितांचा नेता मारल्यावर जाग येणार आहे का? आज त्यांच्या कुटुंबाला मी भेट द्यायला आलोय. एक लढणारा तरुण, त्यांची पत्नी, एक छोटा मुलगा आहे आणि आज जर त्यांच्या जीवाला काही झालं असतं तर या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी कुणी घेतली असती? या सगळ्या घटनेची स्वतः रायगडच्या एसपींनी दखल घ्यावी. तात्काळ खालापूर पोलीस स्टेशनला स्वतः एसपींनी यावं आणि या पूर्ण खोपोली परिसरामध्ये ज्या पद्धतीने दमदाटी आणि गुन्हेगारी जी वाढत चालली त्याच्यातून पुन्हा एखादा हत्याकांड घडून महाराष्ट्राचा कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही, याची सर्वस्व जबाबदारी रायगडच्या एसपींनी घ्यावी, अशी सुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी करतोय आणि लवकरच आंदोलन जाहीर करणार. मी स्वतः त्या आंदोलनात येणार. डीवायएसपीने जर लवकर रिझल्ट नाही दिला तर राज्यव्यापी आंदोलन सुद्धा छेडल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही. आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला टच करणं काय असतं ते दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत, हा इशारा सुद्धा मी या ठिकाणी देतोय. यावेळी दीपक केदार यांच्या समवेत ऑल इंडिया पॅन्थर संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश भालेराव, कोकण प्रदेश कामगार अध्यक्ष मंगेश सावंत, सुधागड तालुका अध्यक्ष राजेश गायकवाड, खालापूर तालुका अध्यक्ष विलास कांबळे, पनवेल तालुका अध्यक्ष सचिन कांबळे यांच्यासह ऑल इंडिया पॅन्थरचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर प्रकरणी काय कारवाई होते आणि आरोपींना अटक कधी होते याकडे आता संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट, खोपोली. तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह.